ते कारण राहिले यामुळे, पूर्णते कारण राहिले यामुळे, जीव्या तुझ बळे कष्ट व्हावे, जीव्या तुझ बळे कष्ट व्हावे, नाही जात जीव होत नाही हानी, नाही जात जीव होत नाही हानी, सहजते मनी आठवले, सहजते मनी आठवले, नाही काही चिंता मरत उपवासी, नाही काही चिंता मरत उपवासी, अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या, अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या, हे तो तुझ कळो येतसे अंतरी, एक तुझ कळो येतसे अंतरी, लापणेक वरिसाचे भाव, लापणेक वरिसाचे भाव, कोणते कारण राहिले यामुळे, कोणते कारण राहिले यामुळे, जीव्या तुझ बळे कष्ट व्हावे, जीव्या तुझ बळे कष्ट व्हावे, तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी, देवा नाशिवंतासाठी, पायासवे तुटी करीती तुझ्या, पायासवे तुटी करीती तुझ्या, कोणते कारण राहिले यामुळे, कोणते कारण राहिले यामुळे, जीव्या तुझ बळे कष्ट व्हावे, जीव्या तुझ बळे कष्ट व्हावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला मग दररोजच्या पाठातील जगदगुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या पट्टीप्रमाणे 3 ते 25 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगाचं पहिलं चरण झालेलं आहे. समजा पहिल्या चरणाचा विचार चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवासी म्हणजे परिहार देतात. परिहार की माझं काही कोणतं काम राहिलेलं नाही, की जी म्या तुझं बळे कष्ट व्हायला, म्हणजे देवाला काम सांगितलं देवाला कष्ट होते तेवढं खरं. सकाम भक्त असो वा निष्काम, निष्काम भक्त काम सांगत नाही आणि सकाम काम सांगितल्याशिवाय भक्तीच करीत. भक्ती करते की काम सांगण्यासाठीच करते असा त्यातला. सकाम भक्त भक्ती करते ते त्याच्यासाठीच करते. पण तुकोबारायचं काम नाही, काम नाही झालं पाहिजे काम. आम्हाला कोणतंच काम आम्ही रिकामे ठरले तर हो, आणि ते रिकामे झालेत म्हणून देवाला कष्ट द्यायची त्यांना गरज नाही. काही गरज नाही कष्ट द्यायची देवाला. बिलकुल ते काही काम सांगणारच नाही. खरी पतीव्रता पतीला काम सांगत नाही. नाही सांगतच नाही. खरा शिष्य सद्गुरूला काम सांगत नाही. मला ज्ञान सांगा सुद्धा म्हणणार नाही. काय म्हणायचं त्याला कष्ट होते. ज्ञान सांगा म्हणलं तरी कष्ट, ज्ञान सांगण्याची तरी कष्टच असते. ते डोक्याला खावं लागते, डोकं बेजार करावं लागते, त्याला बोध करायचं. ते शिष्य सत्शिष्य म्हणणार नाही मला ज्ञान द्या, फक्त आपला हिस्सा सेवा करणे. काय करायचे आपल्याला? सेवा. सेवा काय करायचं आणि त्यांच्या मनाजोगती करायची. मनोभावान मनोगता, मनोभाव आणि मनोगत. पतिव्रतेच तेच आहे, सत्शिष्याचं तेच आहे आणि खऱ्या भक्ताचंही तिने एकच लेवल. काय त्याच्यात फरक नाही. म्हणून तरी पतिव्रता सत्शिष्य आणि भक्त एकाच लेवलची म्हणते. आणि याच्यामुळे जगाला शोभा आहे. या तिघामुळं कसं तिघच जगाचं नाव घोषित करतात किंवा असं असं. हे तिघजणच महत्वाचे जगामध्ये, बाकीचे काही महत्वाची माणसं नाही. बघा या 3 माणसं महत्वाचे. बाईमध्ये पतिव्रता, कुमारावस्थेत शिष्य, कुमारावस्था असो वृद्धावस्था असो शिष्य शिष्यच. गुरु रंगनाथ गुरुजी काय म्हातारे झाले तरी दादाला गुरुच मानत होते ना. रंगनाथ गुरुजी परभणीकर दादा आले म्हणजे भूषण वाटायचे परभणीला त्या काळात. दादा एक वेळा ते म्हणते खूप नटायचे गुरुजी. आणि गुरुजीला मोकळीक मिळाली म्हणूनच इकडे आले, नाही तर ते जर म्हणजे इथंच राहत होते. त्यांना काय नव्हतं. उलट ते ज्ञानाचा प्रचार व्हावा बाबा म्हणून जा तर लोकांना मार्गाला लावा असे. म्हणजे खरी पतिव्रता पतीला काम नाही नाही सांगणार नाही. आणि शिष्य गुरुला काम सांगत नसतो, नाही सांगत ते. तसं शास्त्रातच नाही वर्णन. शिष्याचा एकच विषय
ते आपल्या गुरुची सेवा. हो. ती जन्मभूमी पांडवा. सर्व दैवाला म्हणजे जेवढं दैव आहे वैभव तेवढं ते जन्मभूमी म्हणते सगळ्या वैभवाची सद्गुरूची सेवा. 13वा देवाच्या म्हणजे कळेल आचार्योपासना. एकच पद आहे एवढं. किती? आचार्योपासना. हा एक पद आहे 13व्या अध्यायामध्ये. आचार्याची उपासती कशी करावी. आचार्य नाम गुरु उपासना. आचार्योपासना. बरं एवढं पद आहे एवढं. हा ते एवढ्या पदावर ज्ञानोबाने तिथून पुढे यांनी थोडी टीका आहे माझ्या की असे हिरवे रंग पिवळे अरे बघा गाठ्याचे रंग आहेत बघ. सगळ्या गाठ्यात रंग भेटले तुम्हाला. कुठं तांबडा रंग असेल. ज्ञानेश्वरी तसंच त्याची की अशा टीका केल्या. इथून पुढे लिहून टाकलंय मी मेघ्यावर कोणा उपयोगाला ही ज्ञानेश्वरी आहे. इथून पुढे 90 ओव्या पावेतो सद्गुरूची भक्ती कशी करावी ही ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहे. असं जिथं जिथं एक एक पद संपलं तिथं तिथं हे पद संपलं. आता पुढे हे पद झालं. आचार्योपासनं सौत्यं स्थैर्यमात्मविनिग्रहः. है ना. अमानित्व बलमभीत्व महिंसा शांतिराज्यो आचार्योपासनं सौत्यं स्थैर्यमात्मविनिग्रहः. मग तिथं नाही लिहून टाकलंय अमानित्व पद कुठवर आहे एवढे. तिथून पुढे अमानित्व अदंभित्व. मग अदंभित्व पद कुठवर आहे असं त्याच्यात लिहून टाकलंय. हे दुसरं क्रमांक त्याला आळा करणं त्याला वेग घालणं ते बरोबर म्हणा. दुसऱ्या माणसाला त्या वाचणाऱ्याला सोपं होऊन जाते. ते फक्त विद्यार्थी कसा असावा त्याच्या आवडीचा आणि दिमागबाज बी असावा आणि आवडीचा असावा. मग दिमाग सरतं पण आवड नसलं काय उपयोग काय फायदा नाही त्याचा. ते बरोबर टीका केली त्याच्यात सोपी होऊन जाईल की ज्ञान एकदम तोड नाही थोडं थोडं तिथं सारं सांगितलेलं. हो ना. पण तिथं आता आचार्य उपासती प्रगटेल तुझं प्रती बैसो दे एक पाती अवधानाची. लगेच इथून पुढे सद्गुरूची सेवा कशी करावी माऊली सांगावी असं मी लिहिलं तिथं. आता आचार्य उपासती प्रगटेल तुझं प्रती बैसो दे एक पाती अवधानाची. म्हणजे लक्ष दे एक पाती म्हणजे दोन्ही कानाची वृत्ती माझ्याकडे राहू दे. देव म्हणाले पण अर्जुना आता तुला मी आचार्य उपासते सद्गुरूची सेवा कशी करावी हे सांगतो. तर तू बैसो दे एक पाती अवधानाची. म्हणजे ऐकण्याच्या कान दोन आहेत बरं काय. आणि दोन्हीकडे जाते एका वेळेस. इकडं ऐकत आणि तिकडं जाते. कारण नाही का म्हणलं इथं कोणाचा मोबाईल तिकडं पोवा केलं म्हणजे तिकडे गेला कान इकडं व्हायला तिकडं व्हायला असं काय एका. त्याच्याकरता दोन्ही कानाची वृत्ती एका ठिकाणी असू दे. बैसो दे एक पाती अवधानाची. म्हणजे माझ्या बोलण्याकडे तुझं पूर्णपणे लक्ष असू दे असं कोण म्हणू लागले. नाही कृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलू लागले. त्यांची उक्ती माऊली मराठीतून सांगायचो. मराठीतून सांगायच माऊली महाराज त्याच्या 90 ओव्या खर्ची बरोबर. आचार्योपासनम काय म्हणतात माऊली. रमले बाबा त्या वर्णनात इतके रमले की बाबा ते पुसूच नका. त्या रमण्याहून कळते की ज्ञानोबाला सद्गुरूची आवड किती होती. निवृत्तीनाथांची आवड किती होती. आणि म्हणून ते उद्याच्या समाधी सोहळ्याला म्हणावं लागले निवृत्तीनाथांना. समाधीत बसल्यावर मावल्या 15 दिवसाला आहे ना. आता आधीच न का आता हे 17 तारीख. हा म्हणजे आळंदी एकादशी किती आहे 15ला एकादश 17ला समाधी सोहळा. बस सोहळ्या दिवशी निवृत्तीनाथांना रडविलं. कोणी निवृत्तीवरले वृत्ती शिलक नाही त्या महात्म्याची. त्याचं नाव आहे काय निवृत्ती. निवृत्ती नाही. निवृत्ती वेगळा निवृत्ती वेगळा नाही. निवृत्ती काय हा हे पाहिजे बरं. उकारात्मक ते वला निवृत्ती असे म्हणजे वृत्ती शिल्लक नाही वृत्ती रहित स्थिती असा असणारा महात्मा निवृत्ती प्रवृत्तीवर येऊन रडू लागला. कळलं काय म्हणले चित्त निवृत्तीना देव म्हणजे देव निवृत्ती आणि धरले दोन्ही करण जातो ज्ञानेश्वर बैसावया आणि त्याला समाधीत बसविलं. त्या टायमाला निवृत्तीनाथांना रडू आलं आणि ते म्हणले बरं काय अमर्यादा कधी केली नाही येणे
आणि गुरु शिष्य परसिद्धी. म्हणजे ह्या ज्ञानेश्वरानं कधी माझी अमर्यादा केली, तुकावर आणलं नाही माझा यानं. आणि गुरु शिष्यपणाचं नातं यानं कळीलाच नेलं असं म्हणावं लागलं. कोणला? निवृत्तीनाथांचा. म्हणजे एवढी माऊलीची श्रद्धा कोणावर होती? सद्गुरूवर. गुरु भाऊ बी होते सुदैवानं आणि गुरुही होते. दोन्ही एका घरात लाभलं ना. काही माणसांना भाऊ गुरु लाभत नाही महाराज. भाऊ किती घातला का येऊ का, त्याला गुरु दोईतच करा. मग भाऊ विचारला हे लागता चांगला बी हे, पण आता गुरु करण्याच्या लायकीचा ते स्वामी नसल्यावर काय येऊ द्यावं का माणसं. म्हणजे पिजायला खायला गुरु कसं करावं, त्याला थोडीची अक्कल नाही. तर अक्कल लागेल की नाही गुरु करायला. मग आता हे माऊलीचं नशीब आहे, घरातच गुरु मिळाला. आणि मग ज्ञानोबाने त्या ज्ञानोबाच्या 90 वया वाचल्यावर कळते की सद्गुरूची उपासना कशी करावी, काय आवड असेल ज्ञानोबायांना. तिथं ते म्हणले काहीच नाही, पण काय अवघ्या जन्मा काय हा सगळ्या जन्माला एकच भूमी म्हणजे फक्त काय सद्गुरूची सेवा. त्या शिष्यानं काहीच म्हणायचं नाही, फक्त आपल्या गुरुची सेवा निष्ठेनं करायची. आणि मग त्यांना त्रास द्यायचा नाही. आणि तुम्ही म्हणतात काय ते दयाळू असतात, पूर्णपणे त्याची सेवा झाली, अजिबात नाही कधी माघारी बोलला, कधीच नाही काय अवज्ञा केली, तर त्यांना कधी ना कधी दया येते. आणि दया आल्यावर मग त्यासाठी कष्ट करतात, पुन्हा त्याची सेवा हे करतात. म्हणजे ज्ञान देऊन सेवा करणंच आहे ना. त्याला ज्ञान सांगत असताना सेवाच करणं, डोक्याचा पिठा करून त्याला येणं केणं प्रकारे बोध करून देणं, हे तरी त्यांचं काम आहे की महाराज महत्वाचं काम आहे. आणि ते महत्वाचं काम आहे, डोक्याचं काम आहे, ते करतात, कष्ट घेतात बिचारे सद्गुरू. आणि नाथांच्या बाबतीत बी कष्ट घेतले नाही जनार्दन स्वामींनी. आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना बोध केलाच की. याचा अर्थ पण सद्गुरूचं म्हणजे सद्गुरूला काम सांगायचं नाही, पतीवर्ता पतीला काम सांगत काहीच नाही, काहीच नाही. मला साडी आणा सुद्धा नाही, पाण्याची घागर तरी आणून द्यावंच लागते साहेब. ती पतीवर्ता झाली. वारे वा, बघा पाण्याची घागर. लग्नी झाली आपली तर काय नाही, लग्नी झाली ना त्याच्यामुळे आणून द्यावं लागते. नाही ती म्हणत नाही, पण तुम्ही देतात, द्यावं लागतं. महाराज बोलते सीतामाईने एकबारच चरणात येऊन ते हारणाचं काताला सांगितलं. कधी काम सांगितलं करा मला, ते करा. पण ते आलं नशिबाला, ते हरण दिसलं, सोनेरी मृग होता, ते मारिचे आणि मोठा मायावी चालू होती. काय त्याची कळाय महाराज. पहिले माणसाची मांडा नव्हती, तितकी मारी कोणाच नाही. ज्यावेळेला रावण याचा मालिकाकडून समुद्राच्या काठा होते, झोपडी मांडून राहतो, तपश्चर्या करू लागलो. तिथं रावण गेल्यावर या 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 राजा, त्यांचे राजा ही मंत्री या बसले, मसाला टाकले, कशी काय आले सांगतो म्हणजे मालिका. आपल्याला एक काम करायचे, कोणतं काम आलं तुमचं सांगा. काय नाही म्हणले, ते दशरथाचा पुत्र अयोध्येचा राम वनवासाला आलाय. लक्ष्मण त्याची बायको, तिघ आपल्या 14,000 खर दूषण मार बघा तिशारा. पण तेवढं आपलं ठाणं होतं त्याच्यावर काय कुठं रावण लंकेचा राजा, महाराष्ट्रात ठाणं. म्हणजे सगळा हे प्रांत त्याचाच होता. कोणाचा? राक्षसाचा, रावणाचाच अमल होता इथं बी. ह्या रंधकारने आपल्या आपण राहतो त्या गावात, त्याचाच अमल होता इथं. त्याचं ठाणं ती ठाणेदार होती ती नाशिकला. सगळा नाशिकचा प्रांत इकडला आपला इलाका त्याच्या हातात. कोणाच्या? त्या खरदूषण त्रिशेच्या. आणि ते त्याचे मानले काही म्हणजे ते ठाणेदार आहेत. मग आता त्याला मारून टाकलं म्हणजे त्या रामानं. सोरपंडाचा नक्की की त्याची बायको लय सुंदर आहे म्हणले, ती बायको मला आणायची आणि आपल्या दोघाला जाणं गरजेचं. मारी चक्कर ठेवून त्याला काय आला? अटॅक आला, झटका आला माहिती, मागे आठवण झाली. राम झटका, झटका
घाबरलं रावण बी. पाणी आणा पाणी आणा, पाणी आणा. आणा. जरा सावधान केलं का म्हणला राजा केवळ सोडून बोला इतका घाबरलास त्या दोन माणसं आहेत काय येणार का काय तू कोण आपण कोणते माकड माणसं काय आणि काय गेलायस तू सांगतो म्हणजे काय ते आमच्या सद्गुरूचा म्हणजे त्याच्या सद्गुरूचा यज्ञ चालू होता विश्वांत आणि त्या विश्वांच्या यज्ञाला आमची आई ताटिका मी आणि सुभाऊ आमचा भाऊ आम्ही तिघे एक विघ्न करतो त्याच्या यज्ञशी दिला जाऊ येत नव्हतो कोणाचा त्या विश्वास आमची माय तर वाटतच मारली येत आहे त्या आश्रमाला येता येता उडविली म्हणजे कोणी ताटिका वाटतच मारली राहिलो तर आम्ही दोघं जण पुन्हा यज्ञ सुरू केला त्याच्या गुरुनं आणि यज्ञाच्या निमित्तानं मग ते रक्षण करायला राहिले त्यावेळेला एका ठेक्यात माझ्या भाऊ मारला स्वभाव केला पुरा मारीच उडविला अंबर मला म्हणलं सुदैवानं काही आयुष्य शिल्लक होतं बाण पिसाळ्याचा वारा लागला म्हणले बाण तुटका त्या तुटक्या बाणाचं वारं लागलं निसतो त्या वाऱ्याची उडाड वाटोळी तिकडं समुद्राच्या काठोळी तरुण आदळलो हो माझ्या भाऊ तर चुकच नाही तेव्हापासून म्हणला मी कुठे गेलोच नाही इथंच तो त्याच्या नादी कोणाच्याच नादी नको बाबा आपलं तपश्चर्या करावी म्हणून इथं राहतोय म्हणला मला रची बाराकडे आली की राम पूर्ण नाही नुसतं र कोणी र म्हणलं का असं काही र आलं की र आलं की मला देव वाटते मला तू काय म्हणून राव ना त्याच्या नादी माय आई त्याची बायको आणणं काळजाला हात घालणे नक्की मारते टोल्या घरी तिथंच मारते आपल्या दोघांना रावण म्हणला काय निर्बळ झाला असलं म्हणले काय नकुशे करून काय लई खातू लागला मला गदळा कोणी करला लाज वाटत नाही कुठं दोन माणसं त्याला इतका घ्यायला असतो अरे वा चांगला मंत्रीस तू बर मग रामासमोर गेल्या मरणार तू नाही का तुला मरणार तुझे वाटेल हो आताही रावण आलाय आता तलवारीनं मुलगा उडविणार तू जर नाही तिकडे आलास त्या रामाची सीता आणायला हे करायला तर तुला इथं नाही मारतो कोण मत हात धरणार आहे आणि कोण बसणार आहे मरायचे का तुला इथं का चालायचे तिकडं मारिकाने विचार केला मी कुदळले याचं मरण जवळ आले आणि त्याच्यासोबत आपलं मी मरता मरता जो कोणी मालकाला कशाला उभं होता आणि ह्याच्या हातानं तर इथं मरायचं ते मग ह्याच्या हाताने मेलेल्यापेक्षा पात्याच्या त्या पुण्यवाना हाताने मेलेलं बरं डोकं सोपं आहे जर डोकं लढविलं आणि बिचारा मारीच पुन्हा गोष्ट बदलली त्याला वकील पॉइंट म्हणते माणसं काय बुद्धिमान ते काय म्हणला मारी रामा हे रावणा मी तुझ्या आकार बघू इतके विचार करणार हे तुला फिरवण्यामुळे त्याला म्हणजे तुझ्यात हिंमत किती आहे तू आमचा राजा पक्का आहे सर बदल नाही गोष्ट बदल इतका पक्का आहेस तू की कोणाला काळाला घेत नाहीस तू आणि असला राजा आमच्या शिरावर असताना मला काय भेव आहे चला आपण आता सीता आणायला कुठा रावण म्हणला मी तरी मला उभा कसं भेऊ झाले तयार दोघं हा मग आता तो काय व्हायचं मी काय व्हायचं ठरलं मी संन्यासी होणार बाजूला लपून राहणार भोवताल आणि तो हरण व्हायचं हरण झाल्यावर शेतीपुढे नाचत नाचत जायचं सोनेरी मृगाचं रूप धारण करायचं तुला तर कला सगळ्या येतात ना हा आणि त्याच्या पुढे जायचं ती भुलत या ती म्हणती हरणाला मारा मला सगळी काकाला घे आपल्या काय असं आणि मग त्या हरणाच्या पाठीमागे त्या रामाला तो दामटीत लांब तिकडे राम काढून न्याला की मी संन्यासी उंशी त्याला उपटायचं लंकेला आपले काम दोघा केली असा म्हणला काय कोण रावण मारीच म्हणला हो राजा हरण बात करून लगेच तिथं हरण झाला कोणासमोर तिथं थोडे हाणायला मारीच वा बघ बघ त्याचं रूप धरता येईल तुला
कलाकार असतो म्हणले कला सगळे हातात करा. चला दोघ जण गेले इथं पंचवटीला आले दोघ जण. आणि रावण म्हणला आता तुमचं रूप पहिल्यासारखं बदला इथं. आता मी संन्यासी होणार. ते रूप बदलायच्या अगोदर रावणाला भेटला. पुन्हा भेट नाही मला. भेटला डोळ्याला पाणी आले. रावणा आता तुमची आमची भेट त्याला माहितच होत असा म्हणला. आणि हरण होतं म्हण. महाराज हरण झाला आणि सोनेरी मृग होणार. सोनेरी मृग होऊन येऊन असा उड्या हाणायला अशी ते उलटी त्याला काय हरणाला एवढे हाणायचं. आणि असं सीतेनं रामानं लक्ष्मण बघितलं. सीता म्हणजे रामा बघितलं का काय काय हरवणे म्हणजे अहो सोनेरी मृग हे सोने. मला तर हेच आवडलं. असं पाठ साठायले काय सीतेसमोर आल्याने करायले काय पुन्हा लांब पळायले काय लाटून नकली होतं ते. नकलीच होता ते सगळं टापटीप करू लागलं. सीता मायला रामानं ओळखलं की आता त्याला माहित नाही सर्व नाही हा त्याच्या पोटात भेट आहे ना. म्हणलं हे आता हरण आले म्हणजे आता सीता जाणार होती आणि त्याला जाऊ द्यायचीच होती पुढचे काम करायला. महाराज काही नाही म्हणले. मग सीता म्हणली काही म्हणा म्हणली प्रभू मी तुम्हाला तरी काही म्हणले नाही तरी काही काम सांगितलं नाही एवढं म्हणून इच्छिते. आता आपल्याला जवळजवळ वनवास संपत आलाय. आपल्या वनवासाचा आखरी जवळच या नाही. मग मला वाटायले जाता जाता हे हरण मारल्यावर त्याची अर्ध्या कातड्याची चोळी करावी या आणि अर्ध्या कातड्याचं तुम्हाला आसन होईल बसायला. तुम्हाला आसन अर्ध्या कातड्याचं मला चोळी याला एवढे हरणार तुम्ही मारा आणि ती कातडा मिळवून घ्या म्हणजे आपल्या दोघांची काम होते. जाताना मग अयोध्याची चोळी नेसून मी जाईल. लक्ष्मणाला राम म्हणजे लक्ष्मणा सीतेने कधी मला इच्छा केली नाही आणि आज इच्छा केली आहे तर हरकत नाही तिची इच्छा पूर्ण करतो. त्या हरणाला मी मार आणि हरण मारून परत येईपर्यंत हिच्यापासून तो हालायचं नाही. कारण काही या मनात राक्षस कपटी आहेत मायावी आहेत आणि आपलं घेऊन जाते सीतेला. त्याच्यासाठी तू इथं बसाय. काही जरी बोलली काही का तोरी तरी तू थांब बस तू येऊ नको मी हरणाला बरोबर मार. महाराज हरणाच्या पाठीमाग रामानं धनुष्य उच्चारण बाण उचलला की हरणान बघितलं त्याला माहीतच होतं ना. पळालं राम त्याच्या माग हरण पुढे राम माग. आणि रामाला एवढी दिवस तर ते बी विचार कुठं कुठं थांबू लागलं. जिथं थांबलं तिथं नाव ठाणे पडलं त्या गावात नाही का. गोदावरीच्या काठानं गाव आहेत ना ते ठाणे. जिथं उभा राहिलं हरण माग पड बघू लागलं यायला का म्हणून तिथं नाव पडलं त्या गावाचं ठाणे. त्याच्या पुढे आलं पाठ चाटली लाटून त्या हरणानं तिथं चाटोरी नाव पडलं. त्याच्या पुढे 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 असं हरण. महाराज रामाने बरोबर गाठलं की संधान मारलं की ठेका मारल्यावर तो बांध लागलाच म्हणला. त्याला काय कुठं गुजरातचा मरू दैत्यातला मारलाय समुद्राला काठून दैत्य मरू गुजरात मधला नाही राजस्थान मधला मरू मारवाड्यातला समुद्राच्या काठावून मारलाय. ते का दिसला होता का हाय असा जेवण बॉम्ब टाकला आणि बरोबर उडविला. इतका हुशार आहे हे रामा खेळवायला त्या टोळ्याने टोळा लागला आणि त्यानं आकाशात उडी तर माहिती प्राण जाणार आहे. आणि वरी जाऊन मी किती माणसाची इमानदारी बघा. ज्याचं मीठ खाल्लं होतं त्या मालकाचं पण या रावणाचं मंत्री ते त्याचे जीव जगलेला बरेच दिवस म्हणून त्यानं आपल्या शेवटी मरताना मालकाचं काम करावं म्हणलं. वरून आवाज केला लक्ष्मणा धाव मी संकटात पडलोय मला राक्षसानं वेळा टाकला. रामाचा आवाज काढला. कोणाचा आवाज काढला ते ना कलाकार होता मारी बरोबर रामाचा आवाज काढला. तुम्हाला येणारच नाही तसं कला इतकी कला येते काय काय म्हणता येईल. कोबे होप त्याचा आवाज काढला रामाचा. रामासारखाचा आवाज काढून वरी आकाशातून म्हणजे स्पीकर नाही पेटेल लांब जरा म्हणून त्याने ओळी उडी हाणून आणि मग ती जीव सोडताना आवाज काढला आणि ती गेला सीतेच्या कानावर. लक्ष्मणाच्या कानावरती आवाज गेला आणि आपलं शरीर सुटलं म्हणजे मारीच मेला मुक्त झाला. आता मारीचा संपलं. रामाला शंका आली माझ्या आवाजासारखा येणं वरी जाऊन आवाज काढलाय नक्की घोटाळा होते. लक्ष्मण आल्याशिवाय
नाही, लक्ष्मणला आणण्याची अटकल आहे. माग काहीतरी घटना घडती, याच्या पाठीमाग कोणतरी आहे, उगच नाही हे खेळ. हा, शंका आली. राम आता हरणाला मारून बसले पिंपळाखाली. आता जाऊ वापस. लक्ष्मण येईल बाबा, हे वाटायले. तिकडं तर सोडून झालं गीतेच. लक्ष्मण आवाज ऐकेल नाही. आवाज कोणाचा ऐकेल? रामाचा. लक्ष्मण आम्ही धाव संकटात पडले. ते म्हणजे माते ही बरोबर आहे, आवाज त्यांचा आहे, पण हे राक्षस मायावी न जाणं हरण ती मायावी राक्षस असेल. हे काहीतरी कला केली, कोणीतरी राक्षसानं ओढ जाऊन आवाज काढलाय, म्हणजे म्या त्या रामाकडे जावं आणि तुला कोणीतरी चोरून नाही 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 म्हणली. तुला तुम्हाला कळना म्हणली. अहो रामाचाच आवाज आहे, संकटात पडलेत राम. अहो ते म्हणले माते इंद्रचंद्र वरून कुबेर 33 कोटी देव आले तरी राम संकटात पडत नाही, इतकी खात्री मला. हे काहीतरी मायावी प्रकार आहे माते. मी नाही जाणार तुला सोडून. रामानं सांगितलं तुला सोडून जायचं नाही. मग ती तर काय बोलली बाबा, मीठ सोडून बोलली. माझ्यासाठी मनात तू आलास म्हणली, तर ते मला बायको करण्यामुळे आलास ना म्हणली ना. मला लय मीठ सोडून बोलली. हो तू वनाशी आला अशी माझा भाऊ होता. म्हणजे राम मारल्यावर रामाला येणे केल्या प्रकारे राक्षस मारणार कधीतरी, आणि त्या अनुसार घेऊन मग मी सीतेला बायको याच्यातून तू आलास. कपटी काल तोंड्या. मी रामाशिवाय सीता पत्नी कोणाची होणार नाही. मी जीव देईल, धरणीत जाईल राम मेला तर, पण मी दुसऱ्याची बायको होणार नाही. मला तोंड टाकू नको असं म्हणजे त्यातून कोणतरी काल लय बोलायला लागली, लय बोलायला लागली. लक्ष्मण कानी घातले बोट नाही, कोणाच ऐकूच वाटत नव्हते हो मला. हो मला कानात बोट घातले आणि लक्ष्मण माते आता नाही विचारले, तू जास म्हणालीस मी जातो. मला निश्चित मी खरा असेल तर रामाची भेट होईल. आता तुला मात्र रामाची भेट होणार तरी माझी मर्यादेची रेषा ओढतो अशी एक धनुष्यानं रेग मारली. माझ्या सत्वाची रेषा आहे. ही कोण्या पाप्याला उल्लंघन होणार नाही. तुझ्याकडे कोणी झोपडीत येणार, फक्त या रेगच तरी बाहेर जाऊ नको एवढा उपकार कर असे म्हणले. ती रेग मारली आणि रामाकडे लक्ष्मण गेले. लक्षात आलं? मला हे म्हणायचंय, एक बार काम सांगितलं ते रावण आला आणि तिला घेऊन आणि ती कबूल करते. नवऱ्याला काम सांगायला पाहिजे नव्हतं, मी काम सांगितलं म्हणून या संकटात पडले असं. आणि त्या इमानदार नौकरानं मालकाचं काम मरताना केलं का नाही? काय म्हणा ते काय म्हणलं मालक की तुला इथं मी खतम करतो, कोण काय करणार. तरी पण बैमानी केली का नाही? याचा अर्थ दुष्ट असू द्या माणूस, पण इमानदारीने वागला का ते कामीच येते. त्याच्यामुळे रामाच्या म्हणून मोक्ष मिळाला विचारायला त्या पुण्यानं. इमानदारी ही पुण्यच आहे हो. इमानदारी मोठं पुण्य आहे. आणि विश्वासघातासारखं मोठं पाप, विश्वासघात सगळ्यात मोठं पाप असं. ब्रह्महत्या मोठे मला. तुम्ही बघा ना, विश्वासघातानं पुढच्याचा झटकाच बसते पुढच्या. मला तू 10 लाख रुपये दे, दवाखान्याचं काम आहे, तुझ्या पोरीच्या लग्नाला मी हे 10 तर देतो तुला 10 दुसरे होते. झालं का नाही? माझ्या लेकराचं दुखायले, आज तू 10 लाखाचं काम कर. कोण बोलतोय? एखादा लबाड बोलतोय हो, बोलतोय महाराज. लबाड लय लबाड घुटघुडले. काल महाराज पैसे घेताना पोटा शिरतेत म्हणतात. असे पोटात त्या सावकाराच्या पोटात जाऊन बसते. ठीक आहे साहेब, तुम्हाला अनुभव नसेल काय करणाऱ्या पांडुरंगाला माहिती गोष्टी पैसे दिले बऱ्याच लोकांना. या बघ माहिती थोडी काही आहे तिथून त्यातून भाऊ माहित नाही भाई. तुम्हाला सांगूनच उपयोग नाही, सांगूनच उपयोग. ते काय करेल त्यावेळेला ते पैसे घेताना काही करणे लय भुलविते हो. आता चॅप्टर माणूस चावतो बोलते, इतकं बोलवायला बोलविते बरोबर आहे. आणि कडक माणूस असतंय का देव वाटत द्यावं, पण मला सवय न परवडते. तुमचे 500 नको मला फेडायचे, बरोबर आहे. एका दुकानदार मी बोंबलो, मी खातो, मला दुकान सोडलं. किराणा दुकान परळ, हे माल केवढ्या ते माल केवढ्या, चुकलं का
मी बाजार तिथं करीत होतो पहिला, स्वतः बाजारात जावं इलेक्ट्रॉन होती लहान लहान एवढी एवढी, बाजारात जावं लागायचं वडिलाच्या हाताखाली. मध्ये ती केवढ्या ते केवढे असं तसं. ती एक दिवशी काय म्हणा मला बाजारात गेलं, तुम्ही लईच चौकशी करता म्हणा कर मारकर मला पैसे बुडवायचेच करायचे. तुम्ही गावात उद्या गेला मुंबईला, कोणाकडून आधी गहू जाण्याच्या गावात किती लोक आहेत तुमच्याकडे मारतात माहिती तुम्हाला माहिती का? ते भावच काही मला पैसे बुडवायचेच करायचे. तुम्ही गावात उद्या गेला मुंबईला, कोणाकडून आधी गहू जाण्याच्या गावात किती लोक आहेत तुमच्याकडे मारतात माहिती तुम्हाला माहिती का? ते भावच करीत नाही विचारे, न देणारे भाव काय राहते, काही भाव लावतो द्यायचंच नाही आम्हाला. तसं आमचं समजायचं. आमच्या बापापासून इथं दुकानावर वागलो आम्ही आमचा आता तुमचे कधी धोका झाला तरी मग आम्ही चौकशी आम्हाला पैसे परत यायचे. तिथून पुढे दुकान नको पटत नाही करायला. आणि खोटे का हे भाव किती 40 रुपये, साध्या भाव 45 टिपा बरं का मोहनराव टिपा. फक्त मोहनरावला काय करायचं टिपा मोहनरावला वाटते. पण 40 भाव आहे 45 लावले. पण भांडाऱ्या तिकडे काय करते महाराज. हे भुलवे लोक लय गोड बोलतात, पोटा शिरतात आणि पोटा शिरून उपटितात. सांगा तुम्हाला एक सांगायलो समजून घ्या. आपण म्हणलो की माझ्या लेकराचं दुखायले तू पैसे दे, तुझ्या लेकराच्या लग्नाला मी पुन्हा 10 लाख दुसरे आगाव देतो. म्हणजे हे 10 दुसरे 10 उसण्याला उसने. आणि ते त्यानं लेकराचं दुखणं केलं नीट, लेकूर खणखणीत झालं आणि त्याचं लग्न पुन्हा उभं राहिलं. आणि हे ना ते बी देईल नाही तर आगावचे तर नाही तर सांगा कसं झालं रामेश्वर कसं होईल. घात झाला मग ब्रह्महत्या मोठं का असा धोका कोणाला देऊच नका. इमानदारीनं बोलायला तुम्हाला व्यवहार करायचा आहे का पुन्हा फेडायचे बरं हे यमपुरीत फेडायचे धरती द्यायची. पुढच्या जन्मात तुम्हाला त्या धोका दिला की पुन्हा धोका द्यायल्याशिवाय आज या जन्मात आपण त्याला द्यायला होतो ते उद्या देणार आहे. उद्या देणार आहे तुम्हाला उष्ण घेणार आहे पुढचा माणूस. हा बदला घेता येत कधी आणि ते देव घडून आणता येत तसं ते त्याला कर्म म्हणते. ते कर्म बरोबर कॉम्प्युटर नाही देवा बसे ते बरोबर उसनवाऱ्या फिटतचा. हे उसनवाऱ्यात आहेत पहिले आधी उसनवाऱ्यात आहे असं याच्यावर बोललो तुम्हाला हे घडत असते. म्हणून सीतामाईनं सोन्याचं काकाला मागितलं, त्या हरणाच्या लोभात पडल्या, जावं लागलं कोणाच्या मंदिर. आणि त्या बिचाऱ्यानं धोका दिला नाही मालकाला. शाळेला मालकानं मारतो म्हणा मालक तरी तिचं खाल्लेलं नाही मीठ म्हणून फेरलं मारताना बिचाऱ्यानं. आणि मारताना फेरलं मालकाचं काम सत्य त्याला जे काही पाहिजे होतं ती इच्छा ती पूर्ण केली. आणि शेवटी जीव सोडला, मुक्त झाला. इमानदारी मुक्त करते बघा आणि बैमानी म्हणून इमानदारी सोडूच नका. कोणाचा रुपये तुम्हाला कळला आगाव आलेला सावकार असो का असामी असो त्याच्याला वापस घरला नेऊ लय विश्वासारखं मानावा त्या लोकांच्या पैशाला. तुम्हाला जर चांगलं तुमचं चांगलं भाव वाटत असेल आणि आज तुम्हाला वाटतंय मला आले 1400 आज 1400 नाही 14,000 घेऊन जाते तर थांब कोणीतरी दवाखान्यात कुठेतरी तुला रोग होईल काहीतरी होईल दवाखान्यात भरशील कुठेतरी घालशीलच तू फुकटचं आरामचं कसं होतं तसंच नाही. म्हणून इमानदारी कधी सोडायची नाही. आणि हे एक लक्षात ठेवा आता हे तर चाललंय की पतिव्रतेनं पतीला काम सांगायचं नाही, शिष्यानं गुरुला काम सांगायचं आणि भक्तानं देवाला काम सांगायचं नाही. तो भक्त खरा आणि असे 999 भक्त आहेत की देवाला बेजार केल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांच्या भक्तीत देव बेजार होतो. मी चतुर्थी धरतो म्हणजे गणपती बाप्पा संकट दूर करा. गणपतीला त्याच्यात भूषण नाही, आनंद नाही, उलटा त्रास आहे, उलट दुःख आहे, अपेक्षा आहे तुझ्याकडे मला बेजार करतोस तू. आणि होतंय ना तुम्ही मुंजाचा नवस करा हो मुंजोबा सुद्धा तुम्हाला पावते नाही कुठं म्हणालो मी. मुंजा महिषासुर असू द्या ना मुंजा महिषासुरे जरी असले तर सुद्रदेवता सुद्धा सुद्र फळ देतातच ना. मुंजाला फळ मुंजा काय देणार तुम्हाला जे काही आता सुद्रदेवतेकडे काही देऊन टाकते. तुम्ही कोणाची भक्ती करा त्याच्याप्रमाणे त्याचे फळ. पण त्या देवतेला तुमच्या भक्तीचं कष्ट होतात. तसे पांडुरंग सुद्धा आपल्याला काय मागल ते व्यावहारिक गोष्टी देईल पांडुरंग नाही पारमार्थिक मोक्षही
काय वाटेल ते पाडून देईल तर ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याच्याकडे कमी काय महाराज. तरी पण त्याची भक्ती जर सकाम केली तर त्या देवाला कष्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय, कोणते कारण राहिले यामुळे, की माझं काही काम राहिले का, काही रोखलंय का, की जे मी तुझं बळे कष्ट व्हावे, तुला विनाकारण कष्ट द्यावे देवा, माझं काही काम राहिलेलं नाही, मी तुला कष्ट देणार नाही. हो, आता त्याच्या पुढे त्यांनी पुढे मांडली प्रस्तावना, नाही जात जीव होत नाही हानी, की माझा काही जीव जायना झाला, म्हणजे काही नुकसान हानी नाम नुकसान, माझं काही नुकसान आहे कधी. आता कसं नुकसान नाही, आणि आपल्याला जर नुकसानच वाटते ते नाही वाटत. दवाखान्यात पैसे गेले, तुमचे लाख रुपये गेले, तुमच्या बायकोला काय झालं, नुकसान झालं नाही करत, नुकसान होत येतं, काही गोष्टीचं नुकसान होत आहे, काय सुख आहे दुःख आहे हे ते बरंच काही. पण तुकाराम म्हणजे माझा काही जीव बी जात नाही बाबा, आणि कधी माझं नुकसान कसं नुकसान होत नाही जीवाचं ते सांगतो. जीवानं नुकसान होणाऱ्याचं तादात्म्य घेतलं म्हणून त्याचे नुकसान आहे. नुकसान होण्याचं तादात्म्य त्यानं नाही घेतलं की त्याचं काहीच नुकसान उद्या त्याचा विचार करू. कारण माने का म्हणला की जीवाला कुठं मरण नाही, जीवाला चैतन्याला नाही रे, जीवाला मरणच आहे. जीव चैतन्य असं दोन आहे, जीव चैतन्य दोन म्हणजे वाक्य, त्यामध्ये चैतन्य पदावर बोट ठेवलं तर मरण नाही, आणि ते अनादी. आणि जीव म्हणल्यावर साधी सांगतो ते अंतवान आहे, आणि त्याला सुरुवात बी आहे गायला जीव पदार्थ. हा, मग मरण तिथं आहे ना. हा, हो हो, कवा आपण चैतन्याची बाजू धरल्यावर, चैतन्याची बाजू धरल्यावर, चैतन्याची बाजू नाही धरल्यावर ते मरकच आहे रे. त्याचा विचार उद्या करू. नाही जात जीव होत नाही आणि आमचं काही नुकसान होत नाही महाराज म्हणजे, तुकाराम महाराज म्हणजे आमचं काही नुकसान होत नाही, आणि आमचं नुकसान बी होत नाही, जीव बी येऊ